श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर श्रावण महिना हा आता सुरू होणार आहे. म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरुवात होणार आहे आणि हा श्रावण मास संपूर्ण महिनाभर असणार आहे 7 सप्टेंबरपर्यंत. आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवांची मनोभावे आणि भक्तिभावाने जमेल तितकी सेवाही करायची असते. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये रोज सोमवारी किंवा मग रोज संपूर्ण महिनाभर श्रावण महिन्यात उपवास करतात. त्यानंतर महादेवाला बेलपत्र अर्पण करतात. महादेवांना प्रिय असलेला धोत्रा, त्यानंतर पांढरी फुले अर्पण करतात. महादेवांना प्रिय असे भस्म अर्पण करतात. महादेवांना रोज नित्यनियमाने 1 तांब्या पाणी नक्कीच अर्पण करावे. महादेव नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतात. परंतु महादेवाला बेलपत्र वाहत असताना बरेचसे लोक ही चूक करतात. आता ती चूक कोणती आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर बेलपत्र वाहत असताना आपण कळत नकळत आपल्या हातून काही चूक होती. आता बेलपत्र वाहत असताना काही नियम आहेत, त्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे. तसे तर महादेव हे भोळे आहेत. त्यांना अगदी भक्तिभावाने भोळ्या मनाने केलेली सेवा, भोळ्या मनाने अर्पण केलेल्या वस्तू त्यांना प्रियच असतात. परंतु तरीही शास्त्रांमध्ये काही नियम हे सांगितलेले आहेत व काही गोष्टी आहेत ज्या की आपण पालन करायलाच हवेत. तर बेलपत्र वाहत असताना नेमकी कोणती चूक आहे जी की आपण सर्व करतो. तर सर्वात प्रथम तर आपण या व्हिडिओमध्ये बेलपत्राचे महत्त्व जाणून घेणार आहोत. बेलपत्र कसे तोडावे, शिवलिंगावर ते कसे अर्पण करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती कोणती एक चूक आहे जी की अजिबात करू नये. बेलपत्राचे धार्मिक महत्त्व. शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये बेलपत्राला अत्यंत पवित्र मानले आहे. बेलपत्राची 3 पाने ही भगवान शिवाचे त्रिनेत्र, त्रिशूळ किंवा ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जातात. असे मानले जाते की श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलपत्र ही भगवान शिवांना अत्यंत प्रिय असते. आता बेलपत्र कधी तोडावे तर शक्य असल्यास बेलपत्र सकाळी स्वच्छ स्नान करून झाडाची मनोभावे प्रार्थना करून तोडावे. झाडाची अनावश्यक हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. सोमवारी किंवा मग अमावस्येच्या दिवशी, चतुर्दशीच्या दिवशी बेलपत्र हे तोडू नये. संक्रांतीच्या दिवशी देखील बेलपत्र तोडले जात नाही. शिवलिंगावर बेलपत्र कसे अर्पण करावे तर प्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी किंवा गंगाजल अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र स्वच्छ धुवून भक्तिभावाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करत बेलपत्राचा जो मुलायम भाग असतो तो महादेवाच्या शिवलिंगाच्या पिंडीवर ठेवायचा आणि बेलपत्र हे ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जाप करत महादेवांना अर्पण करायचे आहे. सर्वात मोठी चूक जी की आपण सर्वच कळत नकळतपणे करतो ती म्हणजे अनेक जण फाटलेले, कीड लागलेले, सुकलेले किंवा पूर्णपणे खराब झालेले बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतात. धार्मिक परंपरेनुसार अशा प्रकारची पाने अर्पण करणे टाळावे. शक्यतो स्वच्छ, ताजी आणि अखंड बेलपत्र अर्पण करावीत. त्याचप्रमाणे पूजा करताना राग, अहंकार किंवा घाई गडबड न करता शांत मनाने भगवान शिवाचे स्मरण करावे. भक्तीतील भावना हीच सर्वात मोठी मानली जाते. तर बेलपत्र अर्पण करत असताना बेलाची 3 पानं खूप महत्त्वाची असतात. 3ही पानं अखंड असणे खूप महत्त्वाचे असते. आता ज्यावेळेला आपण महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो त्यावेळेला ते बेलपत्र पूर्णतः स्वच्छ असायला हवे. त्याची जी 3 पानं आहेत ती 3 पानं अखंड असायला हवीत. कोणतेही पान तुटलेले, फाटलेले नसायला हवे. सुकलेले बेलपत्र महादेवाला अर्पण करू नये. महादेवाला तुम्ही एक जरी बेलपत्र अर्पण केले तरी देखील महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात. त्यासाठी तुम्हाला 108च बेलपत्र असावे असा कोणताही आग्रह नाही. एक जरी बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून महादेवाला अर्पण केले तरीही चालू शकते. फक्त ते बेलपत्र स्वच्छ असायला हवे, अखंड असायला हवे, फाटलेले, चिरलेले किंवा मग कीड लागलेले नसावे याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी. बेलपत्र अर्पण करत असताना कायम लक्षात ठेवावे, स्वच्छ मन आणि शरीराने पूजा करा. शिवमंत्राचा जप करा. श्रद्धा आणि नम्रता ठेवा. पर्यावरणाची काळजी घेत आवश्यक तेवढीच बेलपत्रे घ्या आणि भगवान शिवांचे मनोभावे ध्यान करावे.
त्यानंतर जर तुम्ही अगदी मनोभावे भक्तिभावनेने महादेवांना एक बेलपत्र अर्पण केले तर धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धेने केलेली शिवपूजा मानसिक शांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक समाधान देते. अनेक भक्त भगवान शिवांना आशीर्वाद मिळावा म्हणून श्रावण सोमवारी विशेष पूजा करतात, रुद्राभिषेक करतात, लघु रुद्राभिषेक करतात, त्यानंतर महारुद्राभिषेक करतात. त्यानंतर बरेचसे भाविक भक्त असे आहेत जे की संपूर्ण श्रावण महिना उपवास करून संपूर्ण श्रावण महिना रोज महादेवांचा अभिषेक करत असतात. आता आपण आपल्याला शक्य असेल त्या प्रकारे श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व संपूर्ण श्रावण महिना महादेवांना बेलपत्र अर्पण करावी, महादेवांची आवडती पांढरी फुले अर्पण करावीत, एक तांब्या पाणी महादेवाला नक्कीच अर्पण करा. नसेल जमेल अभिषेक करायला तरी देखील एक तांब्या पाणी तर तुम्ही महादेवाला नक्कीच अर्पण करू शकता. तर प्रकारे या श्रावण सोमवारी व या संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही महादेवांची पूजा अगदी मनातून भक्तिभावनेने आणि संपूर्ण श्रद्धेने करा. महादेव नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील, तुमच्यावर प्रसन्न होतील आणि महादेवांची जी भक्ती भोळ्या भावनेने करतो त्याच्यावर महादेव सदैव प्रसन्न असतात. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. तर पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.